चक्क राज्यातील शेतकरी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी जाणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हेच ध्येय न राहता उत्पादित होणाऱ्या शेतीमालाचा दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी त्याचबरोबर तंत्रांचा वापर शेतकऱ्यांनी कसा करावा यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. अर्ज कशा प्रकारे करावा, शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया कशी आहे, अर्ज कोठे करावा याबाबतची सविस्तर माहिती घेणार आहोत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद गाडवे सर यांच्याकडून. नमस्कार, माझे नाव प्रमोद गाडवे, कृषी सहाय्यक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा. राज्यातील शेतकऱ्यांच्या देशभर अभ्यास दौरा सन 23-24 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी अवलंबलेली शेती पद्धती, त्या अंतर्गत झालेली शेती उत्पन्नामध्ये वाढ, तसेच त्या देशातील शास्त्रज्ञ शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा व क्षेत्रीय भेटी इत्यादी तसेच संस्थांना भेटी याद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता उंचवण्याकरता या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये विविध देशांमध्ये साधारणतः जर्मनी, फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नेदरलँड, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचा साधारण 15 देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. शेतकरी निवडी अभ्यास दौऱ्यासाठी शेतकरी निवडीच्या निकष अशा प्रमाणे आहेत. लाभार्थी शेतकरी स्वतः असावा, त्याच्या नावे 7-12 जमीन 8 असावा, शेतकऱ्याचे मुख्य उत्पन्न साधनात शेती असावे, तसेच शेतकरी कुटुंबातून एका व्यक्तीला हा लाभ देण्यात येईल. शेतकऱ्याच्या वयाची अट साधारण 25 वर्ष ते 60 वर्ष मर्यादित असेल. तसेच शेतकऱ्याकडे शिक्षणाची अट पाहायला गेली तर तो कमीत कमी 12वी पास असावा. शेतकऱ्याकडे वैध पारपत्र धारक म्हणजेच पासपोर्ट असावा. तसेच शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी व खासगी संस्थेत नोकरीच नसावा. याबाबत त्याने स्वयंघोषणा पत्र देणे आवश्यक आहे. देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी अर्ज करावा. तसेच आपल्या संबंधित जवळच्या तालुका कृषी अधिकाऱ्यालय किंवा कृषी अधिकाऱ्याशी कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच आपल्या जिल्ह्यातील अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यासाठी 3 शेतकऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी आपल्या नजदीकच्या तालुका कृषी अधिकाऱ्यालय किंवा कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच कृषी विभागाच्या वेबसाईटला www.कृषी.महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर भेट द्या.